हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुम्ही सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार. तर आज रोजच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग होती. तर 10 वाजेपर्यंत घरचे कामाची असेल ते आवर करून आम्ही पॅरेंट्स मीटिंगला निघालो. तर जायचा त्या रस्त्याने तो रात्रभर खूप सारा पाऊस आला, म्हणजे पूर्ण अख्खा रात्र पाऊस चालू होता. सकाळपर्यंत पाऊस चालू होता. त्याच्यामुळे नाही का रस्ते पूर्ण तो जाम झाला आहे. तर त्याच्यामध्ये पाणी इथपर्यंत साचलं आहे, जवळपास इतकं पाणी त्या रस्त्याने थांबलं आहे. तर फायनली आम्हाला खूप फेऱ्याने जावं लागलं. तर फेऱ्याने म्हटलं मला बॅक ऑफ इंडियाकडून जावं लागलं. तिथून जायला आम्हाला जवळपास अर्धा तास ते स्कूलमध्ये जायला लागला. आणि तसं 15 मिनटात आपलं स्कूलमध्ये जाणं होते. तर फारसा वेळ लागला, म्हणजे 15 मिनटं आम्हाला एक्स्ट्राचे लागले स्कूलमध्ये जायला. ते 10:30 ते पावणे 11 वाजता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो. टाईम तर 10:30चाच होता. तर फायनली स्कूलमध्ये पोहोचल्यावर आम्ही जे काही असते ना सिग्नेचर वगैरे केले, टीचरला जे काही आमच्या कंप्लेंट होते आम्ही ते सांगितल्या. नंतर तिथं ते क्लास अटेंड करायला आम्ही तिथं बसलोच. पॅरेंट्स मीटिंग चालू होते, क्लासेस चालू होता. तर बस तिथे बसलो. फारच पण आम्ही 10 मिनटं बसलो असते, त्याच्यावर तर नाही, 10 मिनटं फक्त. आणि आमच्या ग्रुपवर मेसेज पडला फॉलोइंगसाठी लगेच, कारण की आता मुलांनी जे त्यांची एक्झाम आहे त्याच्यानुसार बंदोबस्त लागायची शक्यता आहे. तर शक्यता नाही, कन्फर्म बंदोबस्त आहेच. तर मग त्याच्यानंतर मेसेज पडला, तर लगेच आम्ही तिथून निघालो. म्हणजे पॅरेंट्स मीटिंग ही आम्ही पूर्ण अटेंड केली नाही. आधीच लेट गेलो, त्याच्यामुळे की जास्त वेळ काही तिथं थांबलो नाही, 10 मिनटं थांबलो. तर तिथून निघालो पुन्हा. आणि मग मार्केटमध्ये 2 कामं करायचेच होते. मेन म्हणजे कसं झालं आहे, मधल्या रूममधला नाही का लाईट गेला आहे, म्हणजे विहाराजवळचा लाईट गेला आहे. आणि तो लाईट कसा एनी टाईम चालू राहते, मग त्या गोष्टीची आपल्याला सवय झाली आहे. आणि तो बंद असला की थोडं मला विचित्रच वाटलं. म्हणजे चला आता जातो मार्केटमध्ये, ते काम आधी करून घेऊ आपण. फायनली आमचे कोणतेच काम झाले नाही आहे. मॅसेज पडला, खूप जास्त घाई होती ती म्हणजे घरी येण्याचीच. तर मग ते पण नाही झालं. आणि मला डेली यूजसाठी पॅन्ट घ्यायची होती कॉटनची, ते पण नाही झाले घेऊन. आणि याच्या वेळेस ट्रॅफिक खूप जाम मिळालं, कारण की 2-3 रस्ते पाण्यामुळे पूर्ण बंद झाले आहेत. आणि तो एकच रस्ता चालू आहे, त्याच्यामुळे इतकी सारी ट्रॅफिक की आम्हाला घरी यायला 45 मिनटं लागले घरी यायला. तर म्हणजे 15 मिनटाचा रस्ता, त्याला मला 45 मिनटं घरी यायला लागले आहेत. पूर्ण रस्ता जाम झाले आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये राहतो, ह्याच्या वेळेस रोडने पाणी जात आहे. तर सर्वजण नाही का मच्छा वगैरे पकडत होत्या. आणि खूप सारा पाऊस. आणि रोजच्या स्कूलच्या साईडला ही एक अशी नदी येते. तर ती जर नदी त्याच्यावरून पाणी गेलं पुलावरून, तर तेही स्कूलही बंद राहते. पण इतकं पाऊस तिथं एवढं पाणी साचलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ठीक आहे, स्कूल चालू आहे. तर लहान मुलांचे जे असतील KG1 KG2 पर्यंत त्यांचे स्कूल बंद होते आज. तर घरी आलो, ट्रॅफिक भरपूर जाम. मग घरी यायला मला 12 वाजले. म्हणजे आज मार्केटमध्ये एकही काम झालं नाही. घरी येऊन आणि पटकन 10 मिनटं जेवण केलं, लगेच आपली वरती वगैरे लावून हे गेले आहेत. तर मी मशीनमध्ये कपडे टाकले ड्राय करायला, कारण की सकाळी लाईट नव्हती. इन्व्हर्टर आहे, पण कसं आम्ही मशीनचं जे आहे ना प्लग त्याला जॉईंट केलं नाही, कारण की खूप जास्त लोड येतो. जितका तास चालायचं आहे इन्व्हर्टर, तितका तास चालत नाही, कमी होते. आणि इकडं लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. कधी कधी एक दिवस किंवा रात्रभर लाईट येते. त्याच्यामुळे आपल्याला आम्ही त्याच्यावर तो प्लग लावला नाही आहे. तर आता लाईट आली आहे, मी मशीनमध्ये कपडे ड्राय करत आहे. ठेवले आहे कपडे ड्राय करायला. आणि बरेचसे दिवस झाले मी डार्क चॉकलेट आणि ते सिलिकॉनचे मोड घेऊन आले आहे, पण त्याच्यामध्ये आणखी बनवली काहीच नाही. तर चला म्हटलं आज स्वीट खायची इच्छा होत्या, तर चला आपण चॉकलेट बनवूया घरी. तर चला मी ते कपडे वगैरे वाळवून घेते आणि नंतर आपण किचनमध्ये जाऊ, चॉकलेट बनवायची तयारी करू. तर हा मोल्ड अशा प्रकारे स्टारवाला आहे. अशा प्रकारे त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होते. आणि मेन म्हणजे याची प्राईस थोडंसं मला कॉस्टली वाटली बाहेर, तर मी ऑनलाईन बोलावली आहे, पण ते याला वेळ लागेल. पण तो पण चला. तर मी हे जो याच्यामध्ये आहे डार्क कॉम्पाऊंड चॉकलेट. अशा प्रकारे चॉकलेट बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते, तर तुम्हाला असा गंज घ्यावं लागेल, त्यामध्ये थोडंसं पाणी, नंतर त्याच्यावर एक छोटंसं भांडं. तर अशा प्रकारे 2 गंज लागतील. याच्यामध्ये मी थोडेसे चॉकलेट हेल्दी बनवण्यासाठी मी ड्रायफ्रूट, माझ्याकडे बदाम अवेलेबल होते, त्यामुळे मी बदामला असं कट करून घेतला आहे. तर इथं बदाम वगैरे घेतला आहे आणि एक डार्क चॉकलेट आणि जे आपण मोल्ड आणले आहे ते मोल्ड. बस एवढ्या साहित्यामध्ये आपलं चॉकलेट होममेड तयार होईल. चला तर कृती आता मी दाखवते सविस्तर कसं काय बनवायचं. चला तर मी आता गॅस ऑन करते. गॅस ऑन झाला, मी तर तो पाण्याचा जो गंज होता मी तो तिथे ठेवला आहे. आणि पाण्याला जोपर्यंत बॉईल येते त्यापर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करूया. ती म्हणजेच मी इथं चॉकलेट कट करून घेते आणि मला जेवढा पार्ट लागणार मी तेवढा काढून घेते. तर हा मी इथं डार्क चॉकलेट यूज करताय. तुम्हाला डार्कच्या ऐवजी तुम्ही व्हाईटसुद्धा चॉकलेट अवेलेबल राहते. यापैकी तुम्ही कोणतेही चॉकलेट करू शकता, किंवा तुम्ही दोन्ही चॉकलेट ॲड करून दोन्ही प्रकारचे चॉकलेट बनवू शकता. तर
तर मी चॉकलेट आधी कट करून घेते. मग छोट साईजमध्ये तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे, कारण की हे मेल्टमध्ये तितकाच वेट कमी लागतो. तर याची आता डार्क मिल्क चॉकलेटची प्राईस 140 आहे, तर सिटीनुसार प्राईस कमी जास्त होऊ शकते. तर फायनली मी इतकं अशा प्रकारचे त्याला चॉप करून घेतलं छोट साईजला. आता तर पाण्याचा जो उकळी आली असेल तर गॅस बंद करून घेतला आणि त्यावर चम्मचच्या साहाय्याने हे फिरवत राहा, जेणेकरून चॉकलेटही लवकर मेल्ट होईल. तर अशा प्रकारे मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि खूप इझी आहे, कोणीही बनवू शकेल. आणि होममेड चॉकलेट आहे, लहान मुलांना असेच वस्तू काहीतरी आपण घरात बनवले तर लहान मुलांना जास्त आवडतात. तर फायनली ते चॉकलेट मेल्ट झाली आहे, तर मी तो गंज खाली काढून घेतला आहे आणि खूप लवकर झाली, खूपच लवकर मेल्ट झाला आहे. तर फायनली मोल्ड घेतला आहे, तर मोल्डमध्ये मी चॉकलेट टाकून दिली आहे. नंतर त्यामध्ये जे काही मी ड्रायफ्रूट कट केले आहे ते टाकले. नंतर पुन्हा त्याला ड्रायफ्रूटला कवर करून पुन्हा टाकली. म्हणजे तुम्हाला मधल्या साईडला ड्रायफ्रूट टाकायचं आहे आणि वरूनसुद्धा पुन्हा चॉकलेटची लेअर टाकायची, जेणेकरून जे ड्रायफ्रूटना कवर होतील आणि ते बाहेरूनसुद्धा दिसतील नाही. तर अशा प्रकारे जर तुम्हाला ड्रायफ्रूट इथं स्किप करायचे असेल तर तुम्ही टूटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता, किंवा तुम्हाला कोणतेही फ्रूट आवडत असेल, मँगो वगैरे, त्याला हे छोटं साईडमध्ये कट करून तुम्ही तिथं तेही ॲड करू शकता. तर बघू शकता एका चॉकलेटच्या पीसमध्ये आपले जवळपास 15 ते 16पर्यंत चॉकलेट बनून तयार झाले आहे आणि खूप लवकर बनते. काही खूप जास्त मेहनत करायची आवश्यकता नाही आहे, झटपट होते आणि मुलांना असे पदार्थ खरंच घरी आवडतात. आणि तर अशा प्रकारे मी पूर्ण हे मोल्डमध्ये नाही का हे टाकून देणार आहोत. आणि फायनली मला असं वाटतं हे चॉकलेट जितकं मी मेल्ट केलं आहे पूर्ण लागलं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं थोडंसं उरलं नाही आणि ड्रायफ्रूटही पूर्ण संपलं आहे, म्हणजे काहीच एक्स्ट्राचं उरलं नाही. कारण की चॉकलेट जर उरलं ना, आपण पुन्हा जर मेल्ट केलं तर ते व्यवस्थित मेल्ट होत नाही, त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढंच घ्या. तर फायनली तर माझं दोन्ही म्हणजे जितकं चॉकलेट बनवलं तितकं मला पूर्ण तिथे संपून गेलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा काहीच उरलं नाही आहे. तर आता चॉकलेट मोडमध्ये मी पूर्ण चॉकलेट ॲड करून दिली आहे. तर इथे तुम्हाला त्याला टॅप करायचं आहे, जेणेकरून जे काही बलून्स असतील त्यामध्ये बबल्स असतील ते पूर्ण निघून जातील. तर अशा प्रकारे आता हे फ्रीजरमध्ये तुम्हाला 2 तास तरी ठेवायचं आहे. नंतर 2 तासानंतर आपलं चॉकलेट सेट झाले का हे बघूया. तर फायनली मी इथं चॉकलेट सेट कसं झालं आहे आणि आता 2 तास झाले आहे. तर 2 तासानंतर मी काढून दाखवते कशा प्रकारे सेट झाले आहे. तर आणि हे चॉकलेट मला असं वाटते मुलांना तर आवडतात, लहानांना का तर मोठ्यांना ही चॉकलेट आवडतात. आणि मेन म्हणजे आपण हे चॉकलेट गिफ्टही करू शकतो, कारण की आपण नवीन पेपर मिळतात कलरफुलमध्ये, त्यामध्ये आपण पोटली टाईप असं करून हे गिफ्ट करू शकतो. तर बघू शकता मी सिलिकॉनमधून चॉकलेट काढले आहे, खूप छान असे बनवून तयार झाले आहे. तर पुन्हा एक काढून दाखवते. तर अशा प्रकारे हे चॉकलेट झाले आहेत आणि हा फॉल्ट होतो त्याच्यामुळे त्या मोडला आपल्याला तेल वगैरे काही लावायची आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये चॉकलेटच ॲड करायचे आहे. तर अशा प्रकारे छान हे बनवून तयार झाले आहे चॉकलेट. तर इथं चॉकलेट बनवून झाले आहे. तर चला तर मी ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर फायनली आपल्या अशा प्रकारे चॉकलेट बनवून तयार झाले आहे आणि खूप छान असे चॉकलेट झाले आहे. तर एका